गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. बरं चला आता सूप घ्या सूप. चला चला मुलींनो चौघींनी घ्या. जाऊ मी. बरं ऐका, खेळताना जिच्या हातातून सूप पडेल तिला उखाणा घ्यावा लागेल. हा चला 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 या. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, या गावचा त्या गावचा माई नाही आला वेळ नाही मला, कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा त्या गावचा आला वेळ नाही मला, कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा, नाच ग घुमा. चला वहिनी आता तुम्ही घ्या उखाणा. इश्श अगं वहिनी हे की उखाणा घेते हो. फेऱ्यात घेऊन नाचवले मी सूप, फेऱ्यात घेऊन नाचवले मी सूप, नारायणरावांना पाहून खुलले माझे रूप. हो 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 नवी नवरी चल घे नाव. चला. चांदीच्या ताटात गुळाचे खडे, चांदीच्या ताटात गुळाचे खडे, दामोदररावांचं नाव घेते मंगळागौरी पुढे. छान 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 छान. तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला, तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला, तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला, तिखट मीठ मसाला अळूच्या वड्या 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 कशाला, मीठ मसाला. शांत व्हा जरा. कोंबडा कोंबडा. अहो नंतर नंतर खेळायचं आपण. कोंबडा खेळ. बसा जरा सावकाश. किती प्रसन्न वाटते ना. हो हो. मंगळागौर असली की नेहमी छानच वाटते हो. फुलांचे, उदबत्त्यांचे, पदार्थांचे असे सारे सुगंध दरवळत असतात घरात. हो अगदी आनंद वाटतोय. हे हे नानूची बायको सुशीला, बाबूची बायको कुंदा. हो मंदा. नाव बदलले का हिचे? नाही मंदाचे. मंदाच आहे. बर मंदा. या दोघींची आज पहिली मंगळागौर आहे. हो बाई लाजते कशी, लाजली ग बाई लाजली. हो पण यशोदा कुठे? पहाटे जेव्हा पूजा झाली तेव्हा ती होती. आता कुठे दिसत नाही. आहे कुठे ती? काय गो उमे, अगं तू गेली होतीस ना बोलवायला. कुठे मुले आहेत तरी कुठे? अहो इतक्यांदा सांगूनही ते झोळाई देवीच्या मंदिरातच बसलेत.
झालं, राधाला जाऊन 6 महिने झाले आता. नव्या नवरीची काही हौस मौज नाही म्हणून सुमन, सदा, नानू, बाबूची बायको या सगळ्यांचा कार्यक्रम एकत्र करायचा ठरवला ना. मग मुलांनी इथे थांबायला नको. पण तुमची यशोदा मोठी जबाबदार, तिने तरी थांबायलाच हवे होते. पण मंगळागौर पूजून ही मुलगी पसार. गोदे, पुरे झाले. मुलांचा जीव रमवायला गेली असेल हो देवळात. लहान आहेत अजून मुले, आरडाओरडा करून नाही चालायचे. त्यांना नीट समजावून सांगायला हवे हो. मी असे करते, मी स्वतःच जाऊन घेऊन येते त्यांना. अहो तुम्ही कशाला? हो असे काय, त्यांना घेऊन नको का यायला? नाही तेच म्हणते मी, तुम्ही कशाला? मीच आणते ना. मी आई आहे ना त्यांची, आणि माझ्या मुलांसोबत खूप छान गट्टी जमली आहे हो. आनंदाचे सारे पाहून राधाताईंची आठवण येत असेल मुलांना, म्हणून देवळात जाऊन बसले असतील. मी समजावून आणते हो. आलेच. सासूबाई, खरेच हो, नारायण भाऊजींना चांगली बायको मिळाली नाही. पोरांचे भाग्य अगदी थोरच म्हणायला हवे हो. चल ग. हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली भली तृणदेव निसंदेव संख्या चंद्रकला गुळे कामदासी अग्रगण्यू कपिकुलासी मंडळू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनाशती इति श्री रामदास सकृतं संकट निरसनं श्री मारुती स्तोत्रम संपूर्णम. वयोताई, आज आपल्या घरी एवढी छान मंगळागौर आहे. खायलाही खूप छान छान केलंय. मग तिथे मौज करण्याऐवजी आपण इथे का आलोय ग? म्हंटले ना, काल मला स्वप्नात जवळाई देवी आली होती. तिने मला सांगितले, उद्या तुम्ही माझ्या कुशीत खेळा. आणि जवळाई देवीची कुशी म्हणजे मंदिरातला गाभारा. म्हणून आलो होत आपण आज इकडे. पण मला घरी जायचंय, मंगळागौरीत खेळायचंय. हो हो, जाऊ जाऊ. अजून थोडा वेळ इकडे थांबूया, मग जाऊया. बरं, गणपत, महादेव, चला हात जोडा पाहू. आपण रामरक्षा म्हणूया. हे काय? इथे काय करते आमची मनी माऊ? घरी नाही का यायचे? तेच तर आम्ही या बळताईला मगासपासून विचारतोय, पण ती म्हणाली की अजून थोडा वेळ थांबायचं. असं होय? मी सांगते तुमच्या बयोताईला, तिची आणि माझी छान गट्टी आहे. ती नक्की ऐकेल माझं. हो हो, तुम्हीच सांगा. मी कितीदा सांगितले, मला आई म्हणा, आओ जाऊ करू नका. आईला करायचेत ना तसे. असू दे असू दे, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. तुम्हाला जसे वाटेल तशी मला हाक मारा. मला काही घाई नाहीये. मी आता बयोताईला जरा समजावते, मग आपण सगळे घरी जाऊ. ठीक आहे? बयो, चल मी तुला समजावते. ये ग माझी बायटी. लोणच्याला लागते कैरीची फोड, कैरीची फोड. आपण घुगडी कोंबड्या 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 लाट्या खेळूया. लाटणं खेळ सुरू करूया. नाही तर मग कोंबड्या कोंबड्या कोंबड्या.
बाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या लाट्या बाई लाट्या नाच्या पानाखाली महादेवा तू बेलाच्या झाडावर महादेवा तू सुबाई सू सारंगी बेलाच्या झाडाखाली महादेवा तू कृष्ण गुजरी राधा गुजरी सात पदरी शुद्ध गुजरी राधा गुजरी कोणतीवरचा हात माझा सात पदरी कुंटीवरचा हात माझा नेलास की काय 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 आता कोंबडा आता कोंबडा 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 बाईचा कोंबडा आला माझ्या दारी पाजीन मी पाणी घालीन मी चारा साद गाली देवाला बाई देवाला ग साद गाली देवाला बाई देवाला ग बाईचा कोंबडा मी सांगितल्याप्रमाणे तू मुलांना देवळात घेऊन बसलीस ते योग्यच केलेस. असेच माझे ऐकत जा मी सांगितलेले. आणि हो तसे नाही केले तर काय होईल हे तुला ठाऊकच आहे. आता दिवसभर तुम्ही कोणीही तिकडे फिरकायचे नाही. तूही नकोत आणि तुझे भावंडेही नको. आणि कोणी विचारले तुम्ही देवळात का आहात आणि घरी का नाही तर इतरांना काय सांगायचे हे तुला ठाऊकच आहे काय. हो तशी तू हुशार आहेस शूरही आहेस अगदी झाशीची राणी. तेव्हा कोणी विचारले तर यात माझे नाव येणार नाहीत याची काळजी तूच घ्यायची आहेस. नाहीतर काय माझी बाय गोती. बरे का गो सखू मी सांगितलं आहे हो बयोताईला ती घेऊन येईल तुम्हाला. लवकर या तुम्ही मी वाट बघते. आता जाते हो मी. बघितले बयोते त्या धाकट्या आईने तुला चिमटा काढला. ऐका हा ऐका माझ्या बरोबर म्हणायचं बरं का. हा प्रभू आले माझ्या दारी प्रभू आले माझ्या दारी म्हणा. प्रभू आले माझ्या दारी माझे दुःख ते निवारी माझे दुःख ते निवारी प्रभू आले माझ्या दारी प्रभू आले माझ्या दारी. कसा कृष्ण श्याम मुरारी कसा कृष्ण श्याम मुरारी प्रभू आले माझ्या दारी. म्हण गा प्रभू आले माझ्या दारी. कान्हा कसा तो श्याम मुरारी. आहा काय शब्द आहे श्याम मुरारी. कान्हा कसा तो श्याम मुरारी. कान्हा कसा तो श्याम मुरारी. मज आनंद
माझ्या दारी म्हणा म्हणा प्रभू आले माझ्या दारी माझ्या दारी माझ्या दारी सुरेख भजन आहे अगदी छान. सुरेख भजन आहे. ऐकले का ऐकले का? काय म्हणते? इथे इथे कोणते? तुमची यशोदा म्हणजे आमची बयो. तिला मी सांगितले हो मुले येत आहेत. वा 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 चला एकदाची मुलं येत आहेत म्हणायचे. सुबक ठेंगणी गोरी साजिरी सुबक ठेंगणी गोरी साजिरी गौरवधू छान कसे हे सोन्याचे पान कसे हे सोन्याचे पण कोण गौरवधू ही सुरेख साजिरी यशोदा ही सोन्याचे पान कसे हे ते कोण यशोदा सोन्याचे पान म्हणा सोन्याचे पान म्हणा सोन्याचे पान. सखू तुला काहीतरी सांगायचे होते ना? हो मग सांग ना. हो ना सांग. थांबा थांबा सखूचं सांगायचं आधी मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगते. हो हो सांग सांग. तर एका गावात 3 भावंडे होती. त्यांच्यामध्ये बाळू सगळ्यात आळशी होता. आईने कितीही समजावले तरी तो आळस झटकायचाच नाही. इतर मुले सकाळी लवकर उठत पण हा उशिरापर्यंत लोळे. मग आईला नाहारीसाठी खोळंबून राहावे लागे. सगळ्या कामांचा गोंधळ होय. आईला कळेच ना या मुलाला शिस्त कशी लावायची. मग काय केले तिने? तिने एक युक्ती केली. सांगितले की एक माकड घरातले जिन्नस पळवायला सवकले आहे. त्यामुळे सगळ्यांनी न्याहारी अंघोळी सगळे सकाळी लवकर उठून करावे. तर माकड कपडे पण पळवून नेते. मुले म्हणाली चालेल पण बाळूने नुसतेच मान डोलावली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी बाकीची मुले वेळेवर उठली. अंघोळी न्याहारी करून खेळायला गेली. मग बाळू उठला का? हो तोंड धुवून आला न्याहारीला आणि बघतो तर काय याची न्याहारी माकडाने नेली होती ना. अगदी बरोबर. तो उपाशी पोटीच अंघोळीला गेला. अंघोळ तर केली पण बघतो तर काय कपडे माकडाने पळवले होते. म्हणजे बाळू असाच राहिला कपड्यांशिवाय. मग काय त्याला लपून बसावं लागलं ते उपाशी. जेवायला तरी कसं येणार? त्याचे सगळेच कपडे आईने गुंडाळून टाकले होते. बाळूची लाजता लाजता आणि भावंडांची हसता हसता पुरे वाट झाली. आणि दुसऱ्या दिवसापासून बाळू चुपचाप लवकर उठू लागला. त्यांनी आळस टाकून दिला. त्याचा आळस माकडानेच पळवला ना. अरे असं नुसतेच काय बसलात? चला आपण कान गोष्टी खेळूया. हो हो चालेल. माझ्यापासून सुरुवात करू. हो हो चालेल. मी खीर खाल्ली तर बुड घागरी. मी खीर खाल्ली तर उडघारी. मी खीर खाल्ली तर नववारी. मी खीर खाल्ली तर सणावारी. नाहीच मुळी. मूळ वाक्य होते मी खीर खाल्ली तर बुड घागरी. मला तर ऐकू आले मी खीर खाल्ली तर उडघारी. आणि मला ऐकू आले की मी खीर खाल्ली तर नऊवारी. आणि मला ऐकू आले मी खीर खाल्ली तर सणावारी.
आपण हेच खेळूया. चालेल. पण सखू मावशी तुम्ही का खेळत नाहीयेत? अगं खेळ ना, खूप मौज असते. काय झालं तुला? मगाशी पण म्हणत होती की मला काहीतरी सांगायचं आहे म्हणून. हो ना. अरे काही नाही ते तिचं काहीतरी बिनसलं असेल. सखू मावशी तुम्हाला एक गंमत दाखवू का मी? हा चला या. हे काय बिनसले असेल हिचे? काय सांगायचं हिला? काय माहित.